230 चौरस फुटांच्या बदल्यात 1600 चौरस फुटांचं घर. मुंबईच्या गोरेगाव येथील मोतीलाल नगरचा म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास. 1600 चौरस फुटांचं मोठं घर किंवा 800 चौरस फुटांची दोन घरं. मुंबईच्या गोरेगाव मोतीलाल नगर मध्ये पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 230 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना 1600 चौरस फुटांची घरं मिळणार आहेत. मुंबईकरांना मुंबईतच घर मिळावं, त्यांना मुंबई बाहेर जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून म्हाडाला धोरण आखण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर म्हाडानं मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाची योजना जाहीर केली आहे. मोतीलाल नगर 1 साठी 7 पुनर्वसन टॉवर असणार आहेत. त्यामध्ये 1 बेसमेंट, 4 पोडियम आणि 44 मजली इमारती असणार आहेत. मोतीलाल नगर 2 आणि 3 मध्ये 8 पुनर्वसन टॉवर असणार आहेत. त्यामध्ये 1 बेसमेंट, 4 पोडियम आणि 48 मजली इमारती असणार आहेत. 1600 चौरस फुटांचं मोठं घर नको असेल तर रहिवाशांसमोर 800 चौरस फुटांची 2 घरं घेण्याचा पर्याय असेल. या प्रकल्पातील लाभार्थ्यांना प्रशस्त, सुसज्ज घरं आणि अत्याधुनिक सर्व सोयीसुविधांयुक्त आदर्श वसाहतीची निर्मिती करण्याचं नियोजन आहे. रहिवाशांना एक नवी, सुरक्षित आणि आधुनिक जीवनशैली प्रदान करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मुंबईतील आजवरच्या कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पात एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाचं घर रहिवाशांना देण्यात आलेलं नाही. तसंच खासगी विकासकाप्रमाणे आधुनिक, पूर्णपणे सुसज्ज घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याच प्रकल्पाच्या पूर्ततेनं मुंबईकरांना मुंबईतच हक्काचं घर देण्याचं माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न पूर्ण होत आहे.